जुन्या पेन्शन संदर्भात प्रदीप महल्लेसर यांचे मार्गदर्शन सभेचे आयोजन. यवतमाळ, रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त परंतु तदनंतर 100% अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी माननीय श्री प्रदीप महल्ले, हिंगणघाट मुख्य याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांचे मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेला पीडित बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. या सभेत खालील विषयावर प्रकाश टाकण्यात आले. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त परंतु तदनंतर 100% अनुदानावर आलेल्या पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांची सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सद्यस्थितीबाबत मार्गदर्शन. 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या शंका व समाधान. 3 न्याय मिळण्याकरिता दिशानिर्देश व पुढील वाटचाल. 4 DC, PS, NPS, UPS खाते काढण्यासंदर्भात सविस्तर चर्चा. वरील विषयाच्या अनुषंगाने सभेचे आयोजन करण्यात आले होते. सन 2005 पूर्वी अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेत किंवा पदावर नियुक्त सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले वैयक्तिक हित लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयातील आपल्या संदर्भातील न्यायिक घडामोडी आणि प्रक्रिया जाणून घेण्याकरिता काय करावे तसेच भविष्यकाळातील ध्येय धोरणांसंदर्भाने सभेत मार्गदर्शन करण्यात आले. श्री प्रदीप महल्ले यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयातील आपल्या प्रकरणात संदर्भातील व त्या अनुषंगाने असलेल्या सर्व तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला व येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आपल्या बाजूने सकारात्मक कसा असेल हे आपल्या मार्गदर्शनातून अभ्यासपूर्ण रीतीने त्यांनी पटवून दिले. माननीय सर्वोच्च न्यायालयात आपली न्यायालयीन लढाई ही कोणत्या मुद्द्यांवर सुरू आहे व शासकीय स्तरावर या संदर्भाने कुठल्या घडामोडी सुरू आहेत यावर मुख्य मार्गदर्शक श्री प्रदीप महल्ले सर यांनी विवेचन केले. NPS खाते सध्या काढण्याची आवश्यकता आहे किंवा नाही यावर सुद्धा त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि सर्व पीडित बांधवांना त्यांनी आवाहन केले की सर्वांनी संयम ठेवून आपल्या सर्वोच्च न्यायालयातील लढाईला ताकद द्यावी व सर्वांनी एकसंघ होऊन कुठलीही दिशाभूल न होता एक विचाराने एकत्र येऊन हा लढा पुढे यशस्वी करायचा आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विविध सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी आपल्या समस्या व आपले प्रश्न मुख्य मार्गदर्शक श्री प्रदीप महल्ले सर यांच्या पुढे प्रश्नोत्तराच्या सत्रांमध्ये मांडले. या प्रश्नोत्तराच्या सत्रात प्रदीप महल्ले सर यांनी सर्व पीडित शिक्षक बांधवांच्या प्रश्नांना समर्पक व समाधानकारक असे उत्तर देऊन सर्वांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत निलेश तायडे यांनी सभेची उद्देशिका सविस्तर मांडली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दबीर खान यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या स्थानी प्रकाश भूमकाळे, जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ यवतमाळ, मुरलीधर राठोड, तालुका अध्यक्ष जुनी पेन्शन कृती समिती, संदीप कुसनेनवार मुख्याध्यापक, नीरज डफळे माजी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था, अवी पाटील चालबर्डीकर, श्रीकांत बोरकर सचिव शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद मांजरे, अरुण ठाकरे, जितेंद्र सातपुते, मनोज एंडे, निर्मल खडसे, विजय चौधरी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कडुकार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन 2005 पूर्वी जुनी पेन्शन समन्वय समिती यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते. जनता टाइम्स जटा TV चॅनलसाठी उपसंपादक प्रदीप लोखंडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.